हा गुइलेन बेरी सिंड्रोम अर्थात जीबीएस आजारानं पुण्यात अक्षरशः थैमानच घातलेला आहे। पुण्यामध्ये दिवसेंदिवस जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढच होते। खडकवासला धरणातून होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे परिसरात जीबीएसचा प्रसार वाढल्याचा आरोप केला जातोय। खडकवासला भागातील गावांमध्ये सध्या जीबीएस रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसते। खरं तर ही गावं 2 वर्षांपूर्वीच पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट केली गेली, पण झेडपीची आरोग्य सेवा अद्यापही मनपाकडे हस्तांतरित झाली नसल्यानं या गावांना विहिरीतून आजही रॉ वॉटर अर्थात अशुद्ध पाणी पुरवठा होतोय। याच अशुद्ध पाण्यामुळे जीबीएस रोगाची साथ पसरल्याचा आरोप इथल्या स्थानिक नेत्यांचा आहे। गेले बरेच वर्ष आम्ही रॉ वॉटर आहे, हे काही फिल्टर वॉटर नाहीये आणि पाणी दूषित आहे याचा आम्ही तुम्हाला नमुना पण देऊ शकतो। डीएसके विषयमध्ये आम्ही हे पाणी दूषित आहे याचा एक नमुना आम्ही जे पुण्याचे देशपांडे केमिस्ट आहे त्यांच्यावर तो नमुना दिला होता। त्या नमुन्यामध्ये पूर्णपणे आळ्या आहेत, बॅक्टेरिया आहेत, संपूर्णपणाचे, आणि त्याच्यावर आपण जी पावडर टाकून ते पाणी स्वच्छ करून देतो ते पाणी सुद्धा दूषित आहे। त्या पाण्याचा वेगळा असा वास पण येतोय आणि ते पाणी पूर्णतः दूषितच आहे। हे झालं खडकवासला धरणाच्या पायथ्याखालचं वास्तव, पण धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तर आजही आजूबाजूच्या सोसायटी, फार्म हाऊसेस, हॉटेल्स तसंच कंपन्यांचं ड्रेनेजचं मैलायुक्त सांडपाणी विना प्रक्रिया सोडलं जातं। त्याचाच हा धडधडीत पुरावा पहा। डीआयटीचं गटार कसं खडकवासला धरणाला जाऊन मिळतंय तेही इथे दिसतंय। तक्रार करूनही प्रशासन यावर उपाययोजना करत नसल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आम्ही जवळजवळ ग्रामपंचायत असल्यापासून 10-12 वर्षापासून पत्रव्यवहार या विषयामध्ये चालू आहे, परंतु उडवाउडवीची उत्तरं दिली जातात। एसपीडीपी प्लांट आयटी वाल्यांना करण्यासाठी सांगितलं जातं, परंतु पुणे महापालिका आज येऊन 2.5 वर्ष झाले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई करताना ते दिसत नाही। वेंकीजवाल्यांवरती सुद्धा तुम्ही डायरेक्ट जर पाण्यामध्ये सोडत असाल तर त्यांच्यावरती कुठली कारवाई करताना दिसत नाही। या विषयावरती ठोस पावलं उचलली तरच यामध्ये पाण्याचं प्रदूषण थांबणार आहे। डीआयटी असू द्या, व्यंकटेश्वर असू द्या, पत्रिल्यात की खडवातल्याचे जे पाणी येतं धरणाचं इतकं प्रदूषित आहे। आज मी सगळ्यांना सांगणार, जलसंपदा मंत्री असू द्या, कुणी बी हे पाणी पिऊन दाखवावं, परत आमदारांनी आपल्या स्थानिक आमदारांनी पाणी पिऊन दाखवावं, महानगरपालिकेच्या लोकांनी पाणी प्यावं। पाण्यात एवढा कचरा आणि घाण, सगळं ड्रेनेज लाईन सोनापूर बसून तर डायरेक्ट डीआयटी पर्यंत सगळं ड्रेनेजचं पाणी, हॉटेलचं पाणी सगळं पूर्ण ह्याच्यात येतंय, ते मिसळतंय। जीबीएस रुग्णांच्या लाखोंच्या बिलांबाबत न्यूज 18 लोकमतनं आवाज उठवल्यावर आरोग्यमंत्री इकडे येऊन गेले खरे, पण या आजाराचं खरं मूळ असलेलं दूषित पाणी धरणामध्ये येण्यापासून रोखायचं कसं, याबद्दल काहीच उपाययोजना होताना दिसत नाहीये। आणि हीच खरी शोकांतिका आहे। परिसराचे आमदार महाशय इतक्या सगळ्या प्रकोपात कुठेच दिसले नाहीयेत, हे मात्र विशेष। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।